23 नोव्हेंबर 11वा दिवस। आम्ही 6:30 वाजता निघालो बडवानी इथून आणि आता 3 तासानंतर 10 किलोमीटर पुढे आलेलो आहे। इथून शूलपाणीची पहाडी चालू झालेली आहे। हे गायत्री मंदिर आहे। इथं आम्ही विसावा घेतलोय। 9:30 वाजलेत तरी पण आम्ही जेवणासाठी थांबलोय, कारण आता पुढे गेल्यानंतर जवळजवळ 12 किलोमीटरपर्यंत काही नाही आहे म्हणून म्हणतात। मग काय मिळेल ते जेवण करून पुढे निघायचं आम्ही विचार केला। हे गायत्री परिवार मंदिर आहे। यांचं मुख्य आश्रम हरिद्वारमध्ये आहे। मी ऋषिकेशला गेले असताना त्यांच्या आश्रमला व्हिजिट केलं होतं। खूप मोठा आश्रम आहे आणि खूप मोठं गायत्री परिवार आहे। देशात ठिकठिकाणी असे मतलब सेवा आश्रम वगैरे चालू केलेत ते लोक गायत्री परिवार। हे एक दोघे नवरा बायको होते, त्यांनी हे स्टार्ट केलेत गायत्री परिवार म्हणून। बायका स्वयंपाकीच्या तयारीला लागलेत, त्यामुळं त्यांच्यामुळं आम्हाला पण खायला मिळते जेवायला वगैरे। परिक्रमावासी विसावा घेत आहेत। हे जे हे दोघे नवरा बायको गायत्री परिवारचे संस्थापक आहेत। खूप मोठा परिवार आहे त्यांचा। भारतात ठिकठिकाणी आध्यात्मिक केंद्रात त्यांचे सेवाश्रम आहेत। आता आम्हाला नर्मदा परिक्रमामध्ये हे त्यांचं दुसरं स्थळ आम्हाला भेटलेलं आहे। पूर्वी पण एक स्थळ होतं, तिथं आम्ही राहिलो नाही। शेती वगैरे चालली तिथं शूलपाणी एरियामध्ये। आमचे पार्टनर साताऱ्याचे प्रसाद खरे भाजी कापून देत आहेत। हे माताजी 3 वेळा हे केले, परिक्रमा केली। 3 वेळा परिक्रमा केली आणि ह्या माताजींना घेऊन ते परिक्रमा आता करतायत। आणि त्या तिकडे बसलेले म्हातारी माताजी ते पण त्यांच्याबरोबरच आहेत। हे तिन्ही माता मिळून परिक्रमा उठवलेली आहे। मधले जे माताजी आहेत 3 वेळा परिक्रमा केलेत। खूप मोठा सामान डोक्यावरती घेऊन तिघे चालत आहेत। त्यांना बघून खरंच आम्ही प्रोत्साहन घ्यायला पाहिजे। गुजरातचे आहेत ते। हे बाबाजी त्यांच्याबरोबरच आहेत। बाबाजी त्यांच्याबरोबरच आहेत। हे आमचं सामान लावलेलं आहे इथे।
हे गावित्री परिवारातले कोणाचं तरी क्षत्रिय आहे. आणखीन एक परिक्रमावासी जॉईन होत आहे तिथं. दोघे आहेत, एकटे नाही, दोघे आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. बाय नर्मदे हर. शूलपणी चालत असताना ही एक नदी आली आहे. ही जाऊन पुढे ती नर्मदा माय नर्मदेला मिळते. ही जी लांबून दिसते नर्मदा आहे. आणि ही ट्रॅबिटरी, त्याच्यावरचा पूल आम्ही आता जात आहोत. ही इथून आली आहे ट्रॅबिटरी नदी, नाव माहीत नहीं है. माई के दर्शन हो गए इस रास्ते से आने में. माई के दर्शन हो गए वहाँ पे. इस रास्ते से नहीं आते तो रास्ते में होते काफी दूर तक. हाँ हे माई कृपा 24 घंटा बनाए रखना. 24 घंटा कृपा बनाए रखना.